बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे, सांगू का? काय माहित तो मला नाही म्हणता मी दणका उठवलाय. बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे, त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला. त्यांना नावाची विचारत राहील, तुमचं सांगू का? नाही त्यांना विचारत राहील, त्यांना अडचण येऊ नये म्हणून. आपण कोणाला अडचणीत आणत नाहीत म्हणून तर ह्या मराठ्यावर विश्वास आहे सगळ्यांचा. गैरफायदा नाही घेत आपण कोणाचा. मला बोलल्याशिवाय मी कोणाला माघारी बोलत नाही. मला बोलला का मग सुरू करतो. त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला आणि पेपर झाल्याच्या नंतर त्यांचं कोणी प्रमाणपत्र निघालं. 2% हुकलं त्यांचं पोरग. 2% हुकलं म्हणजे तुम्हाला हे सांगतोय, श्रीमंतीला सुद्धा आरक्षण किती गरजेचं आहे. श्रीमंत मराठ्याच्या डोक्यात जर काही फॅट बसलेला असेल तर त्यांनी काढून टाका. माझ्याजवळ पैशाचे, अमुकाचे, प्रॉपर्टीचे. लेकरा बाळ सुखात नाहीत. लेकरा बाळाला जे पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत. मित्राबरोबर राहतं, आपली मुलगी मैत्रिणी बरोबर राहती, तिला वाटतं आपण त्यांच्यात थोडीच तोड चाललो पाहिजे. ते तुमचे प्रॉपर्टी नाही बघत. ते जर एखाद्या टक्क्यावर हुकलं ना, ते रात्रंदिवस घरात विचार करीत बसतं, ते लागलं मी नाही लागलं, ते लागलं मी कसं का नाही लागलो. तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत. लेकरा बाळांच्या इच्छा पूर्ण करायच्या असल्या, त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. त्या माजी मंत्र्याचा पोराचा 2% नंबर हुकला आणि 6 महिने प्रमाणपत्र निघालं. त्यांनी ते मार्क जोडले. 8 मार्क शिल्लक राहिले त्यांचं. ते उठलं नंतरवालीत आलं. ते म्हणे हे प्रमाणपत्र जर 6 महिने आधी निघालं असतं माझं लहान पोरग कलेक्टर झाला असतं. म्हणजे श्रीमंत सुद्धा डोळे उघडा. राजकारणाच्या येडापायी राजकीय नेत्याला सत्तेला मोठा मानण्यापेक्षा जातीला आणि जातीच्या पोरांना आधी मोठा माना, स्वतःच्या लेकराला आधी मोठा माना. तरच आपण सुधारणार येत नाही तर नाही सुधारत नाही.